नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने यांच्याशी. चंद्रशेखरजी आपल्याबरोबर आहेत, म्हणजे अर्थातच विषय युद्धाचा. चंद्रशेखरजी, हिंदुस्थान पोस्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. नमस्कार. काल आपण चर्चा करत होतो आणि त्यावेळेला तुम्ही म्हणालात की 5-6 दिवसामध्ये युद्ध संपेल आणि काही तासामध्ये ट्रम्प यांनी असं जाहीर केलं की मी युद्धविराम केलेला आहे. बरोबर. तर हा युद्धविराम म्हणजे खरोखर युद्ध समाप्तीकडे जाणार आहे का काय? काय सांगा? आपण जिथे बोलत होतो तिथे हे ऐकत नाही येत ना व्हाईट हाऊसचे लोक असं विचारायचा मोह झाला नाही. परंतु ट्रम्प यांचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांच्याबद्दल एक नेहमी सांगतात की ट्रम्प म्हणजे टॅको, म्हणजे ट्रम्प ऑलवेज चिकन साऊथ. मग ते कधी माघार घेतील सांगता येत नाही. पण हे वाक्य दोन्ही बाजूनी घेता येतं. म्हणजे आत्ता जरी ते म्हणले असते 5 दिवस हल्ला करणार नाही, पण 2 दिवसांनी ते हल्ला करणारच नाही असंही सांगता येत नाही. तशी ही माघार नाहीये. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली की नाही माहीत नाही, पण त्यांनी माघार घेण्याची घोषणा केली किंवा माघार म्हणण्यापेक्षा हल्ले थांबवण्याची घोषणा केली तर शेअर मार्केट एकदम वर गेलं. त्यामुळे त्यांच्या मित्रांनी आपले पैसे करून झालेले. आता पुन्हा त्यांनी हल्ला केला तर मला आश्चर्य वाटणार नाही. कारण ट्रम्प यांनी जर खरोखर माघार घेतली तर या पुढचे जे मिड टर्म इलेक्शन आहे त्याच्यात त्यांच्या पक्षाचं पानिपत होईल. ते त्यांनाही माहिती आहे. त्याच्यात बऱ्याच गोष्टी गुंतलेल्या आहेत. हे काही फक्त अमेरिका, इराण, इस्रायल असं युद्ध नाहीये. हे खऱ्या अर्थाने जागतिक परिप्रेक्षातलं, जागतिक महायुद्ध नव्हे पण जागतिक परिप्रेक्षातलं युद्ध आहे. सर्वसाधारणपणे युद्ध ही शेजारी राष्ट्रांमध्ये लढली जातात. बरोबर. पण आता बघाल अमेरिका, इस्रायल, इराण म्हणजे काही संपर्क त्यांचा येण्याचं कारण नाहीये, पण तरी सुद्धा युद्ध का चालतंय? फार चांगला प्रश्न आहे. कारण बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की त्यांचं भांडण तरी काय आहे. तर ते भांडण खरं म्हणजे साधारण 1600 वर्ष झाली मला वाटतं इस्लाम धर्माचा उदय होऊन. तर इस्लाम धर्माचं सगळ्या जगाशीच युद्ध आहे. त्यामुळे ते त्यांचं एक जी उम्मा कन्सेप्ट आहे ती खोटी आहे कन्सेप्ट. पण ते म्हणतात सगळे इस्लामी देश म्हणजे एकच सीमा आहे आणि मग त्यांच्या सीमेत जे नाही त्या सगळ्यांची ते युद्ध करणारच. हा खरा मुद्दा आहे. म्हणजे काय झालं की आता इस्रायल आणि शाह ऑफ इराण यांची घट्ट मैत्री होती. इराणमध्ये इतके प्रगतिशील कार्यक्रम त्यांनी राबवले होते, कारण इस्रायलला वाळवंटात शेती करता येते. ती वाळवंटातली शेती त्यांनी इराणी लोकांना शिकवली, कारण इराणमध्ये प्रचंड वाळवंट आहे. लोकांना इराण देशाची पुरेशी कल्पना नसते. तर तेल आहे पण पाणी फार नाहीये. आजच्या घडीला तर परिस्थिती अशी आहे की प्यायला सुद्धा पाणी नाही. तर इराणमध्ये 20 लाख लोक राहतात. 2 महिन्यापूर्वी सरकारने सांगितलं सगळ्यांनी गाव सोडा कारण आम्हाला पाणी देता येत नाहीये. इतकी वाईट परिस्थिती आहे. पण अशा ह्याच्यात इस्रायलच्या लोकांनी त्यांना शिकवलं आणि दोस्ती होती. पण शहाची जेव्हा उचलबांगडी झाली आणि उचलबांगडी झाल्यावर त्यांनी तो एक आयातुल्ला रुहुल्ला खोमेनी नावाचा एक धर्मगुरू आणला. पॅरिसमध्ये बसला होता तो माळ जपत. त्याला उचलून घेऊन आले आणि स्वतःच्या डोक्यावरती आपल्या हाताने एक सैतान बसवण्याचं सत्कार्य इराणी लोकांनी केलं. आणि मुस्लिम धर्माचे जे अनुयायी आहेत त्या सगळ्या अनुयायांना त्यांचं नेतृत्व करण्याची इच्छा जी खोमेनीच्या मनात होती. तर मुस्लिम धर्माचा शत्रू कोण? तर ज्यू म्हणजे यहुदी. बरं ते का शत्रू? कारण तिथे मात्र सीमा लागलेल्या आहेत. हे पॅलेस्टिनी लोक घ्या, जॉर्डन घ्या, तिथलं आणखीन सिरिया, लेबनॉन या सगळ्यांच्या सीमा इस्रायलला लागलेल्या आहेत. तर मी ज्यूंचं शत्रुत्व घेतो आणि त्याचं नेतृत्व मी करतो म्हणून तुम्ही मला नेता माना, अशी एक त्यांनी भूमिका तयार केली. आणि म्हणून इस्रायलशी भांडण आणि इस्रायलशी भांडण म्हणून अमेरिकेशी भांडण. कारण इस्रायलचा पाठीराखा अमेरिका आहे आणि इस्रायल छोटा, अमेरिका मोठा, म्हणून मोठा सैतान अमेरिका, छोटा सैतान इस्रायल. सैतान ही कल्पना ख्रिश्चन धर्मापासून म्हणजे ज्यूइश धर्मापासून आहे. त्यांनी ती सगळ्यांनी घेतलेली की देवाची एक बाजू, सैतानाची एक बाजू. हे स्वतःला देवाची बाजू समजतात. सर्व जग यांनाच सैतान म्हणतं. अशी परिस्थिती आहे. तर म्हणून हे युद्ध भांडायला सुरुवात केली. आता अमेरिका हे बलाढ्य देश आहे, मोठा आहे, पण तरी त्यांची सरशी होताना दिसत नाही. तर त्याचं काय कारण आहे? अमेरिकेची एक गंमत तुम्हाला सांगतो. अमेरिका हा व्यापाऱ्यांचा देश आहे. जेव्हा ते भांडवलशाहीचा देश म्हणतात ना, त्याचा खरा अर्थ असा असतो की आम्ही व्यापारी देश आहोत. आम्ही कशाचा व्यापार करतो? आम्ही टेक्नॉलॉजीचा व्यापार करतो, आम्ही अन्नाचा व्यापार करतो, आम्ही जे दिसेल त्याचा व्यापार करतो. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही शस्त्रांचा व्यापार करतो. आता सगळ्या जगात जर शांती नांदली तर शस्त्र घेणार कोण तुमची? फक्त शिकार करणारे लोकच घेतील. तर ती शस्त्र विकायची कशी? म्हणजे भांडणं लागलेली पाहिजे. त्यामुळे अमेरिकेने सीमेपाशीच युद्ध खरं म्हणजे सीमेपाशीचं युद्ध त्यांचं खूप आधी थांबले. मेक्सिकोशी एक छोटं युद्ध अमेरिका स्वतंत्र होताना झालं होतं, त्यानंतर नाही झालेलं.
सगळी भलतीकडे व्हिएतनाममध्ये युद्ध, तर व्हिएतनाममध्ये युद्ध करायचं काय कारण होतं? कितीतरी लांब होता तो, म्हणजे इराण तरी जवळ त्यांच्या मनाने असं म्हणायला पाहिजे. जागतिक महायुद्धात ते पडले, जिथे युद्ध असेल तिथे ही मंडळी जातात. तर तसं हे युद्ध अमेरिकेने घेतलं. पुन्हा ट्रम्पबद्दल एक फार चांगलं इंटरेस्टिंग सांगतो की ट्रम्पला तेलाचा वास फार आवडतो. त्यामुळे तुम्ही थालपिठात जरी तेल घातलं तरी ट्रम्प धावत येईल, अशी परिस्थिती आहे. तर इराणकडे तेल आहे म्हणून खरं म्हणजे युद्ध झालेलं आहे. व्हेनेझुएलाकडे तेल होतं, ते जाऊन लगेच व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षालाच पकडून घेऊन आले आणि त्यांनी त्यांची बहुतेक हिंमत वाढली आणि मग ते म्हणले की इराणचं युद्ध आपण असंच उरकून टाकू. बरं, इस्रायलची कहाणी थोडी वेगळी आहे. इस्रायलची जरी सीमा सेम नसली तरी इराणनी पब्लिक स्टेटमेंट केलेलं आहे की आमच्याकडे अणुबॉम्ब आला की आम्ही पहिला तो इस्रायलवर टाकणार आणि आम्ही त्यांना नष्ट करणार. आता याच्यानंतर इस्रायल गप्प बसेल ही आपलं जर आधीचं नेतृत्व असतं, मी त्यांना प्रेमाने गुलाबी चाचा म्हणतो, पंडित नेहरू, तर ते म्हणले असते की करा की नसतं. त्यांचे जे होते पाठीराखे मोहनदास गांधी, त्यांनी तर सांगितलं होतं, मला वाटतं हिंदू स्त्रियांबद्दल त्यांचं वचन प्रसिद्ध आहे की मुसलमानी गुंड आले तर तुम्ही श्वास रोखून धरा म्हणजे मरून जाल, मग त्रास कमी होईल. असली बेकर जमात आता नाहीये, ते सोडून दे. इस्रायलमध्येही नव्हती. त्यामुळे त्यांनी इराणचा अणुबॉम्ब तयार होण्याच्या आधीच त्यांना मारलं पाहिजे ना. अणुबॉम्ब झाल्यावर मारण्यात काय फायदा आहे, म्हणून ते वाटच बघत होते. आणि अमेरिका हा त्यांचा दोस्त आहे. अमेरिकेला या तेल संपन्न राष्ट्रामध्ये एक मजबूत ठाणं पाहिजे आणि पुन्हा जीव लोक पैसे अमेरिकेमध्ये भरपूर ठेवून आहेत, त्यामुळे यांच्या पार्टीला फंड पण देतात. म्हणून हे अमेरिका इस्रायलचे मित्र आहे आणि त्याचाच फायदा घेऊन अमेरिका आणि इस्रायलनी, तुम्हाला आठवत असेल गेल्या वर्षीच्या जूनमध्ये त्यांनी पहिलं इराणवर बॉम्बिंग केलंय, पण ते पुरेसं झालं नाही. म्हणून आता हे व्हॉल्यूम 2 चालू आहे, म्हणजे त्यांची ऑपरेशन सिंदूरचा पुढचा भाग आहे. हॉर्मुझच्या समुद्रधुनीचं वैशिष्ट्य काय आणि त्याचा जागतिक अर्थकारणावर काय परिणाम होईल? बरोबर. आणि त्याच्यात जोडीने प्रश्न असा की खर्ग बेटाचं महत्व काय? बरं, इराण आणि बाकीची आखाती अरब देश, त्यांना आखाती म्हणतात कारण तिथे एक मोठं आखात आहे. त्या आखाताचं आधीचं नाव आहे पर्शियन आखात, पण आता इराणच्या विरुद्ध सगळे अरब राष्ट्र झाल्यामुळे त्याला ते अरेबियन आखात असं म्हणायला लागलं, म्हणजे त्याला अरेबियन गल्फच म्हणतात. मी जेव्हा कुवेतमध्ये 2 वर्ष नोकरीला होतो तेव्हा त्याला पर्शियन गल्फ म्हणायचे, पण त्यांनी सांगायला सुरुवात केली की हा अरेबियन गल्फ आहे, पर्शियन गल्फ नाही वगैरे. मी त्यांना म्हणायचो की पर्शिया हा एक देश आहे, तुमच्या इथे एक देश सुद्धा नाही आहे, कसलं अरेबियन गल्फ म्हणता, भाषाही तुमची वेगळी आहे. तर त्या आखाताचं वैशिष्ट्य असं आहे की ते खोलवरती जरी आलेलं असलं तरी जिथे आखात आपल्या अरबी समुद्राला मिळतं किंवा सिंधू सागराला मिळतं तिथे अगदी अरुंद झालेलं आहे. किती अरुंद झालंय तर 33 किलोमीटर रुंदी फक्त त्याची आहे आणि ते जे अरुंद ठिकाणी पाण्याचा प्रवाह जो जातो त्याला सामुद्रधुनी म्हणतात. तिथे होर्मुझ नावाचं एक बेट इराणला लागून आहे. होर्मुझ हे नाव फार इंटरेस्टिंग आहे. मुंबईतल्या लोकांना सांगायला नको, पारशी लोकांचा जो देव आहे त्याचं नाव अहुरा माजदा आहे, त्यांचा पवित्र अग्नी किंवा त्यांचा देव. त्या अहुरा माजदावरनं होर्मुझ नाव आलेलं आहे, कारण तो मुळात पारशी लोकांचाच प्रदेश आहे. मुसलमान खूप नंतर आले तिथे, तर ते होर माजदा हे त्याचं नाव होतं, त्याचं होर्मुझ झालेलं आहे. तर तिथून अतिशय अरुंद आहे आणि 33 किलोमीटर जरी म्हटलं तरी ते उथळ आहे. त्याच्यामध्ये फक्त 6 किलोमीटर रुंदीचा खोल पट्टा आहे आणि तेलाचे जे टँकर असतात प्रचंड मोठे, ते भरल्यानंतर इतके खाली जातात की खोल जर समुद्र नसला तर ते अडकतात. तर त्यामुळे त्या 6 किलोमीटरच्या पट्ट्यातनंच त्या टँकरना यायला लागतं. त्यामुळे उजवीकडे समुद्रधुनीत अरबी समुद्राकडनं एंटर होताना उजवीकडचा ट्रॅफिक असतो, डावीकडचा ट्रॅफिक 2 किलोमीटर इकडे 2 किलोमीटर डावीकडे आणि मध्ये 2 किलोमीटरचा निर्जहाज पट्टा, म्हणजे टक्कर होऊ नये म्हणून, अशी ती समुद्रधुनी आहे. तर तिथे जर थांबलं, हा पट्टा अडकवणं अगदी सोपं आहे, तिथे थांबलं तर आतलं तेल बाहेर येत नाही, बाहेरचे रिकामे टँकर आत जात नाहीत, बसले ना तिथे. म्हणून होर्मुझ समुद्रधुनीचं फार महत्व आहे. आता ही समुद्रधुनी शेवटी जाते ती कुवेत आणि बसरा आणि तिथे थांबते, तिथे भूमी येते. त्याच्यामध्ये इराणकडे जाताना साधारण 400 किलोमीटर आतमध्ये एक बेट आहे छोटं, 20 स्क्वेअर किलोमीटरचं बेट येते, त्याचं नाव आहे खर्ग. ते खर्ग बेट इराणनी त्यांच्या ताब्यात ठेवलंय. त्या बेटाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या आजूबाजूला ही समुद्रधुनी बऱ्यापैकी खोल आहे. तर त्या बेटावर त्यांनी पाईपलाईन आणून आपलं सगळं तेल त्या खर्गमध्ये साठवलंय आणि टँकर आणून त्याच्यात भरायचं आणि घेऊन जायचे. इराणचं 90% तेल खर्गमधनं येतं इराणच्या विहिरीतनं, पण खर्गमध्ये ते गोळा होतं. त्यामुळे उद्या जर खर्ग गेलं तर इराणचा धंदाच बसेल. म्हणून खर्गचं महत्व आहे. आणि होर्मुझचं समुद्रधुनी त्याला ग्लोबल चोक पॉईंट म्हणतात. जगातला 20% तेलाचा आणि 30% गॅसचा व्यापार तिथनं जातो. ते बंद केलं की जे जे त्यांच्यावरती अवलंबून आहेत, भारत सुद्धा अवलंबून आहे, पण आपल्यापेक्षा अवलंबून असणारी राष्ट्र 2,
एक म्हणजे चीन आणि दुसरं जपान आणि कोरिया. त्यांचं 90% तेल इथनं येतं. त्यामुळे त्यांची तर नसच बंद होते आणि ते बेसिकली धंदा करायला बसले. त्यांना तेल काही प्यायचं नाहीये, त्यांना ते तेल वापरायचं आहे. त्यामुळे ते पूर्णपणे याच्यावरती अवलंबून आहेत. आज जेव्हा होर्मुझला गळा आवळलेला आहे, तेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेला इतका मोठा धोका झालेला आहे की यांचे कारखानेच बंद पडतील. शक्ती नसली तर कारखाने कसे चालतील? म्हणून ते होर्मुझचं महत्व आणि इराणला माहिती आहे. त्यामुळे इराणने ते असं राक्षसाचा प्राण जसा पोपटात असतो तसा होर्मुझमध्ये सध्या जागतिक अर्थव्यवस्थेचा प्राण आहे, असं आपण म्हणू शकतो. या युद्धाचे जगावर आणि हम्म. विशेष करून भारतावर काय बरोबर. परिणाम होतील हा. आणि पाकिस्तानवर पण? वा फार चांगला प्रश्न. या युद्धामुळे तेल आणि नैसर्गिक वायू या दोन्हीचा पुरवठा सगळ्या जगाचा थांबण्यात जमा आहे. इराणने आता परवाच जाहीर केलं की आमच्या मित्र देशाच्या राष्ट्रांना आम्ही इथनं जहाज नेऊन देऊ, पण प्रत्येक जहाजाबरोबर त्यांनी आम्हाला $20 लाख दिले पाहिजे. म्हणजे सरळ सरळ लूट आणि खंडणीचा कार्यक्रम चाललेला आहे. $20 लाख देऊन सुद्धा जहाज ते सोडतीलच. बरं, त्यांनी सोडलेलं जहाज अमेरिका सहजपणे येऊ देईल असंही नाही. अमेरिका उडवेल, ते म्हणतील आम्हालाही $30 लाख द्या. म्हणजे गमतीचा भाग झाला. पण त्यामुळे जगाचे प्राण कंठाशी आले, कारण जगाची मोटारच थांबेल. आता ही थोडी अतिशयोक्ती झाली. सगळं तेल काही इथेच नाहीये. रशियाकडे तेल आहे, कॅनडाकडे तेल आहे, अमेरिकेत भरपूर तेल आहे. त्यामुळे तिकडनं तेल येणारच नाही असं. नायजेरियाकडे खूप तेल आहे. परंतु ते तेल आणायचं म्हणजे खूप लांबचा फेरा. संबंध आफ्रिका खंडाला वळसा घालायला लागतो. साधारण 12,000 मैल जास्त जायला लागतं. त्याचे पैसे वाढतात, त्याचा इन्शुरन्स वाढतो आणि एकूणच अनिश्चितता फार तयार होते. म्हणून हे जे आहे इथे जे समुद्रधुनी आणि हे सगळा तेलाचा व्यापार आहे, हा बंद पडेल. आता भारताचं काय होतं ते सांगतो. जगात सगळीकडेच हा प्रॉब्लेम आहे. भारताचं 40 ते 50% तेल इथून येतं. भारताला 85% तेल आयात करायला लागतं. आपल्याकडे अजून फार तेल नाहीये. बॉम्बे हाय वगैरे मध्ये आहे, पण ते थोडंसं तेल आहे. पण 85% 40% तेल या समुद्रधुनीच्या मार्गात नाही. परंतु याची पूर्वकल्पना असल्यामुळे नरेंद्र मोदी सरकारने गेले 3 वर्ष अथक प्रयत्न करून 41 देशांशी करार केलेले आहेत आणि त्यातले फक्त 8च देश या समुद्रधुनीच्या आखाताच्या क्षेत्रात आहेत. त्यामुळे इतर ठिकाणूनही तेल आपल्याकडे येणार आहे, नैसर्गिक वायू आपल्याकडे येणार आहे. भारतावरती सर्वात कमी परिणाम अशा करता होईल. आणि हे मी सांगायची गरज नाही, सगळ्या जगात इन्क्लुडिंग अमेरिका तेलाचे भाव वाढलेले आहेत. आपल्याकडे नाही वाढले. राहुल गांधी आणि विरोधी पक्षांनी कितीही कोकलू दे, आपल्याकडे तेलाचे भाव वाढले नाहीत. त्यांच्या राज्यात कायमच वाढायचे. नरेंद्र मोदींनी कसे काय ते स्थिर ठेवले तेही अर्थात आहे. कारण 2 गोष्टी केल्या आहेत. देशामध्ये ज्याला स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह म्हणतात, म्हणजे व्यूहात्मक तेलाचा साठा, तर तो इतका करून ठेवला आहे की कालच नरेंद्रजींनी पार्लमेंटमध्ये सांगितलं की 75 दिवसाचा पुरता साठा आमच्याकडे. 75 दिवस जर युद्ध लांबलं तर मग आपल्याला विचार करायला लागेल. त्यामुळे इतका प्रॉब्लेम नाहीये. नॅचरल गॅसचा म्हणजे गॅसचा प्रॉब्लेम आहे, पण तो सुद्धा इतका नाहीये, कारण गॅसचं लोकांना माहित नाहीये. या तेलापासून रिफायनरीमध्ये गॅस पण तयार करता येतो. त्याप्रमाणे मोदींनी आपल्या 2 ज्या प्रचंड मोठ्या रिफायनरी आहेत, एक रिलायन्सची जामनगरला आणि दुसरी रोझेनॉफ्ट किंवा रुयाची आधी होती ती हाजिऱ्याला सुरतेजवळ. त्यांना परवानगी दिली की तुम्ही 20% पर्यंत त्यातनं गॅस तयार करा. म्हणजे लोकांची चूल थांबली नाही पाहिजे. बरोबर आहे अगदी. एक लक्षात घ्या, नरेंद्र मोदी लोकांची काळजी करतात. बाकी कुठल्याही देशाला त्यांच्या इथल्या लोकांची अजिबात काळजी नाही. त्यामुळे तेलाचे भाव वाढले तर वाढू द्या. अमेरिकेत तर एका विद्वानांनी सांगितलं, त्यांच्या एका मंत्र्यांनी, मला वाटतं त्यांचा अर्थमंत्रीच, त्यांनी सांगितलं की भाव वाढले ही किंमतच आहे. लढाई करायची म्हणजे भाव वाढणारच. असे असंवेदनशील लोक आहेत. पण आपल्या इथे तसं झालेलं नाही. आपल्या इथे असंवेदनशील लोक म्हणजे विरोधी पक्ष आहेत. त्यांना कशातच काही सोयरसूतक नाही. त्याच्यावर आपण नंतर बोलू. परंतु याच्यामुळे आपल्यावरती तितका मोठा परिणाम होणार नाही. आणि एक गोष्ट लोकांना अजून माहिती आहे, जगातली सर्वात मोठी तेलशुद्धीकरण म्हणजे रिफायनरी ही जामनगरला आहे. आपल्या अंबानीने बांधलेली. हे जे तेल येतं हे कच्चं तेल असतं. हे शुद्ध करायला लागतं. आपल्याकडे 41 देशातनं तेल येते. 8 काढून दिले तरी पुष्कळ अजून देश होते. 33 देशातनं तेल येते, इन्क्लुडिंग रशिया. रशियाकडे खूप तेल आहे, ते आपल्याकडे येतच असतं. त्याचं शुद्धीकरण करण्याची क्षमता आपल्याकडे आहे. व्हेनेझुएला जो देश ट्रम्पनी काबीज केलेला आहे, काबीज केला म्हणजे काय, त्यांचं तेल आता ट्रम्प फेकणार, ते सगळं ठरलेलं आहे. पण शुद्ध कोण करणार? व्हेनेझुएलाचं तेल शुद्ध करणार, कारण त्यांचं तेल वेगळं आहे. तेलात फरक असतो. काही तेलाचे 2 वेग फरक सांगतो. स्वीट ऑइल आणि सॉवर ऑइल, म्हणजे चवीला नाही, म्हणजे फोडणीला घालायचं नाही. पण स्वीट ऑइल म्हणजे त्याच्यात सल्फरचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे त्याच्यातली अशुद्धी कमी असतात. ते चांगलं समजलं जातं.
आणि सॉवर ऑइलमध्ये सल्फरचं प्रमाण जास्ती असतं. आणि हेवी आणि लाईट पुन्हा म्हणतात. ज्या तेलामध्ये डांबराचा भाग जास्त असतो, जास्त घट्ट असतं, त्याचं प्रोसेसिंग आणि कठीण जातं. व्हेनेझुएलाचं तेल तसं आहे आणि त्याचं प्रोसेसिंग फक्त भारत, चीन आणि थोड्याफार प्रमाणात अमेरिका एवढंच करू शकतं. चीनला तर अमेरिका ते देणारच नाही, कारण ही लढाई फक्त इराण विरुद्ध नाही आहे, ही खरी चीन विरुद्धची लढाई आहे. तर त्यामुळे ते तेल रिलायन्सला येतं, रिलायन्स ते शुद्ध करतं. तेलाचे भाव आत्ताच्या ह्याच्यात 96 वरती गेले होते. ट्रम्प यांनी स्टेटमेंट केल्यावर जे 110 झाले होते. 28 फेब्रुवारीला 70 होते तेलाचे भाव, बॅरलला 70. एक आत्ता सांगतो, लोकांना पुष्कळदा प्रश्न असतो की बॅरल काय आहे? बॅरल म्हणजे 159 लिटर. ते का बॅरलचं माप तसं आहे मला माहित नाही, तेव्हा भरण्याचं टाकी तशी असेल त्यांची पिंप. तर ते शुद्ध करणं 70चं जर 104 झालं तर त्याचा अर्थ शुद्धीकरणाचाही रेट वाढतो, म्हणजे रिलायन्सचा प्रॉफिट वाढतो आणि तो प्रॉफिट या देशात येतो. त्याच्यावर नरेंद्र मोदी सरकार विंडफॉल टॅक्स लावतं. असा खूप पैसा मिळाला की सरकार त्यातनं आपला वाटा घेतं. तो पैसा ते आपल्या भल्याकरता वापरतात. नरेंद्र मोदी सरकारमध्ये, राजीव गांधींच्या सरकारमध्ये सरकारने पाठवलेले 1 रुपयाचे 85 गळत जायचे, तसं होत नाही. सगळा लोककल्याणाकरता पैसा येतो. त्यामुळे भारताची परिस्थिती छान आहे, उगीच रडायचं काही कारण नाही. युद्धाचा आपल्याला झालेला हा पॉझिटिव्ह बेनिफिट. आणि त्या तेलाचं आपण काय करणार? आपण काही सगळं वापरणार नाही, आपण ते युरोपला देणार. कारण युरोपला तेल घ्यायला बंदी केली अमेरिकेने. रशियाचं स्वस्त तेल यायचं ते घ्यायचं नाही. मग काय करायचं? आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना, तर आपण त्यांना ते तेल पुरवणार, त्याचे आपण वेगळे पैसे घेणार आहोत. त्यामुळे सगळं काही काळजी करायचं काही कारण नाही. पण गॅस मिळत नाही अशी खूप चर्चा, तर त्याच्यात कितपत तथ्य आहे? हां, गॅस मिळत नाही अशा चर्चेमध्ये सुरुवातीला विरोधी पक्षांनी हा दंगा सुरू केला. राहुल गांधी नेहमीप्रमाणे अद्वैतत्व बोलायला लागले. त्यांनी एक फोटो टाकला होता. गॅसची लाईन आहे, लोक उभे आहेत, सिलेंडर नुसते लाईनीत ठेवलेत. मग असं कळलं तो फोटो 2011 सालचा होता, जेव्हा यांचंच राज्य होतं. म्हणजे यांच्याच राज्यातल्या त्या सगळ्या फालतू गोष्टी होत्या. गॅसची टंचाई खरं नव्हती, पण गॅसची टंचाई होईल अशी अफवा केल्यामुळे तुमच्याकडे समजा 2 सिलेंडर, बऱ्याच लोकांकडे 2 सिलेंडर असतात. तुमच्याकडे एक भरलेला सिलेंडर असताना अरे उद्या आला नाही तर म्हणून तुम्ही बुक करता. नेहमी सिलेंडर बुकिंग जर महिन्याचे 10,000 येणार असले, तर आता 20 ते 25,000 बुकिंग आले, म्हणून त्याला डिले वाटायला लागला की लगेच हे म्हणले बघा आम्ही सांगितलं होतं टंचाई. तशा प्रकारची टंचाई नाहीये. कमर्शियल सिलेंडरची टंचाई आहे कारण कमीच गॅस आलेला आहे. कारण आपल्याला गॅस पुरवणारा कतार हा देश, रास लफान नावाचं कतारचं जे गॅस शुद्धीकरण केंद्र आहे, तिथून आपल्याला गॅस येतो सर्वात जास्ती. त्याच्यावर इराणनी परवा मिसाईल टाकले, त्यामुळे ते बंदच झालंय आणि त्यामुळे आपल्याला गॅसची टंचाई जाणवणार आहे. पण आपण इतर ठिकाणून गोळा करतोय. पण तुम्ही असं बुकिंग करत बसला तर कसं चालेल? आणि उत्तर प्रदेशामध्ये ज्यांना पकडलं गॅसची साठेबाजी करताना ते विरोधी पक्ष लोक होते, समाजवादी पक्ष वगैरे, हीच सगळी दिव्य कार्टी, त्यांना पकडलं. त्यामुळे तशी टंचाई नाहीये, थोडीशी टंचाई आहे. सगळीकडे युद्ध होईल आणि तुम्हाला काही होणार नाही असं होत नाही. असं तर इथे असा प्रश्न येतो की समजा राहुल गांधी पंतप्रधान असते तर बापरे, काय झालं? काटा आला अंगावरती. त्या माणसाने गणेशोत्सवाचं सुद्धा अध्यक्षपद कधी केलेलं नाही. ऍडमिनिस्ट्रेशन, आपल्याकडे एक शिवसेना प्रमुख आहेत, त्यांचंही तेच आहे की कधीही काही जबाबदारी नाही, एकदम मोठ्या पदावर नेऊन बसवलं की कसं बजाव होतं ते महाराष्ट्राने 2.5 वर्ष अनुभवलेलं आहे. राहुल गांधींना काहीच कळत नाही हो. त्यांना सांगून दिलेलं ते बोलतात, त्याच्यातही गोंधळ घालतात, त्यांना आकडे साधे मोजता येत नाही. अशा माणसाला तुम्ही जर पंतप्रधान केलं तर देशाचं वाट ओढलं हे पूर्णपणे होईल आणि ते ज्यांच्या हातचे बावले आहेत त्यांचं फक्त भलं होईल. त्यामुळे ते नाही झालं तेच योग्य आहे, ते कधी होऊ नये तेच योग्य आहे. परंतु आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे राहुल गांधी आणि संपूर्ण काँग्रेस यांचं जे मुसलमान धार्जिणेपण आहे, आणि इथे मला मुद्दाम हे सांगायचं आहे, ते आपल्या कसं मुळावर येईल त्याचं आता सुद्धा तुम्ही बघा. तो खामेनी कोण तो मेला, त्याच्याबद्दल तुम्ही सारा दुखवटा जाहीर केला नाही हे राहुल गांधी सांगतायत. मला ती आठवण अजून आहे, नेपाळचे राजे जेव्हा गेले तेव्हा दुखवटा जाहीर करण्याकरता राहुल गांधी नेपाळच्या दूतावासात गेले होते आणि त्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे. दुखवट्याचा संदेश ते मोबाईलमध्ये वाचून लिहित होते. या बुद्धिमत्तेचा हा मनुष्य, आणि देशाने दुखवटा जाहीर करावा. देशाने सुद्धा सांगितलं की खामेनी होते ते त्या देशाचे धर्मगुरू होते, त्यांच्याकडे कुठलीही पॉलिटिकल पोझिशन नव्हती. जेव्हा इराणचे राष्ट्रपती मध्ये त्यांच्यात एक झालं होतं ऍक्सिडेंट, तेव्हा आपलं डेलिगेशन गेलं होतं तिथे. मला वाटतं नरेंद्र मोदी नाही गेले, पण एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर गेले होते. अशा वेळेला जातात. आता कोणी कुठला धर्मगुरू मेला म्हणजे लगेच देशाने करायला पाहिजे. पण त्यात सुद्धा आपल्या मला वाटतं विक्रम मेस्त्री आपले जे राष्ट्र सचिव आहे त्यांनी शोकसंदेश पाठवलेलाच आहे. हे का म्हणतात असं? कारण खामेनी मेला
हे सांगितलं, आम्ही लढून सांगितलं की मुसलमानांना वाटेल की हा आमचा पक्ष. त्याच्यात एक गंमत आहे. ती एक लखनौची बाई ओरडत होती, मेरे खामेनी को धोके से मारा. धोकेचं नव्हे, त्याला आधीपासून सांगितलं होतं तुला मारणार, तो सुरक्षित राहिला नाही म्हणून मेला, ही पहिली गोष्ट. आणि तेरे खामेनी उदर मारा, आणि ती वरती काय सांगते की एक खामेनी मारा तो 1000 पैदा होंगे. तो मेला इराणमध्ये, त्याला मारला अमेरिकेनी. इथे कशा पैदा होणार ते? का इथे त्यांचं काहीतरी बँक आणून ठेवली आहे, सिमेंट बँक वगैरे. म्हणजे काय मूर्खांचा बाजार आहे सगळा. तो त्यांच्या इराणी स्त्रियांशी कसं वागत असे इराणी सरकार ते त्यांना माहित नाहीये. जा की तिथे राहिला, तेरे खामेनी के घर में ही जा तू, इथे थांबूच नकोस तू, सगळेजण जा तिथे. तसं ते करायचे नाही, इथे बसून ओरडायला काय जातं त्यांना, असं आहे ते सगळं. नाही, आणि दुसरं असं आहे की अगदी राज ठाकरेंची सभा झाली त्यावेळेला त्यांनी सुद्धा म्हटलं, ते तर खूप अभ्यासू आहेत, वाचन आहे त्यांचं, प्रश्न. पण तरी सुद्धा ते म्हणत होते की खामेनींच्या ह्याच्यानंतर नरेंद्र मोदींनी काही त्याच्याबद्दल बोलले नाही का, पत्र पाठवलं नाही, अशा अर्थी. आपल्याकडे एक काहीतरी म्हण आहे की तुम्ही ज्यांच्या संगतीत राहता त्यांचा गुण नाही पण मान लागतो. हे बंधू एकदा एकत्र झालेत ना, त्यानंतर ती जी टोपी त्यांच्या डोक्यावर आहे ती बहुतेक यांनी स्वतःच्या डोक्यावर घेतलेली आहे. काय बोलतात, कशाचं काय बोलतात काय. बरं, खामेनी आपला मित्र कसा ते कोणी सांगत नाही. 370ला त्यांनी विरोध केलेला आहे. त्यांनी आपल्या ऑपरेशन सिंदूरला विरोध केलेला आहे. पाकिस्तानच्या लढाईमध्ये तो कायम पाकिस्तानच्या बाजूने होता. तो कसा तुमच्या बाजूने असू शकेल? पण एक गंमत वेगळी आहे बरं का, ती अजून लोकांच्या पूर्ण लक्षात आली नाही. इराण हा शिया देश आहे. शिया बहुल देशामध्ये इराण पहिला, इराक दुसरा, तिसरा देश कुठला आहे जर विचारलं तर भारत आहे. हे लोकांना माहीत नसतं. त्यामुळे ज्या वेळेला हे खामेनीच्या नावाने लढतात तेव्हा भारतातले उरलेले जे सुन्नी आहेत त्या लोकांना ते आवडत नाही. पाकिस्तानात तर फारच मजा आहे. पाकिस्तानामध्ये 20% शिया आहेत आणि मुल्ला मुनीरने सांगितलं सगळ्या शियांना की तुम्ही इराणमध्ये जा. आता आम्ही सांगितलं सगळ्या शियांना तुम्ही इराणमध्ये जा तर कसं वाटेल तुम्हाला? आपण तसं सांगत नाही, पण पाकिस्तानमध्ये त्यांनी सांगितलं. आता पाकिस्तानमध्ये गृहयुद्ध सुरू व्हायला अत्यंत योग्य परिस्थिती आहे. ते झालेलंच आहे सुरू. पाकिस्तान, तुम्ही आता विचारला होता प्रश्न, ते आपल्या बोलण्याच्या ओघात राहिलं. पाकिस्तानवर काय परिणाम होतो? फारच छान. पाकिस्तानवरती परिणाम असा होतो की पाकिस्तानचं अस्तित्वच नष्ट होणं आता आवश्यक झालेलं आहे. त्याचं कारण त्यांच्यावरती बलूच लोकांनी हल्ला केलेला आहे, त्यामुळे बलुचिस्तान त्यांना मारतायत. वरनं पठाण तालिबान लोक त्यांना मारतायत आणि आता आतनं शिया लोक त्यांना मारतायत. त्यांना आता कुठे जायला जागा नाही. वरचा भाग खैबर पख्तूनख्वा तो अफगाणिस्तान ताब्यात घेणार. बलुचिस्तान स्वतःचा देश तयार करून घेणार. त्याच्यातच इराणमध्ये जवळजवळ 2/3 बलुचिस्तान इकडे आणि 1/3 इराणमध्ये, त्याला सिस्तान बलुचिस्तान म्हणतात, तो पण काढून, कारण अमेरिकेला इराण तोडायचाच आहे, त्यामुळे तो एक वेगळा देश होणार. आणि पश्चिम पंजाब हा एकच बारकासा देश राहील ज्याच्यामध्ये मुनीरचं एक थडगं बांधलं जाईल, कारण मुनीरला कोणी हे जिवंतच ठेवणार नाही. आणि सिंधी लोक याचा फायदा घेऊन सिंधू देश बनवायलाच चालले. आज तुम्ही पेट्रोल करता विरोधी पक्ष इतकी बोंबा मारतायत आपल्या इथे. पाकिस्तानात पेट्रोल आज 400 रुपयावरती पोचलेलं आहे. त्यांचे पाकिस्तानी रुपये, त्याला काही किंमत नाहीये, पण त्या 400 रुपयाचं पेट्रोल, पण 400 रुपये देऊन सुद्धा पेट्रोल मिळतच नाहीये. गॅस नाही, पेट्रोल नाही, आटा नाही. आणि आता नरेंद्र मोदींनी सिंधू पाणी वाटप करार बंद केल्यामुळे पाणीही नाही. जगायचं कसं? एकच फक्त काळजी घ्यायची की त्यांनी इथे यायचं नाही, कारण ते लगेच इथे यायला बघतील. त्यांनी इराणमध्ये जावं. अफगाणिस्तानात त्यांना जाता येत नाही, इराणमध्ये त्यांना घेणार कोणीच नाहीये. हे पॅलेस्टिनी लोकांसारखे, त्यांना घेत कोणी नाही. त्यांच्या नावाने गळे मात्र काढायला सगळे आपापल्या देशात तयार असतात. अशी ही सगळी परिस्थिती आहे. युद्धाचा निकाल काय आणि कसा लागेल असं वाटतंय? एक म्हणजे अमेरिका ज्या बाजूने युद्धात आहे त्या, आणि इराणसारखा, इराण अमेरिकेशी जिंकणं हे अशक्य आहे, इराणी लोकांनाही माहिती आहे. त्यामुळे निकाल एकाच बाजूने लागू शकतो की अमेरिका जिंकू शकते, पण जिंकेल, पण किती नुकसान होऊन जिंकेल हे पाहायला पाहिजे. अमेरिकेच्या 3 फक्त अटी आहेत. इराणनी त्यांचं आण्विक अस्त्र बनवणार नाही सांगायचं, युरेनियमचा साठा सुपूर्त करायचा, 400 किलो युरेनियम त्यांच्याकडे आहे असं म्हणतात. त्यानंतर इराणनी जाहीर करायचं की आमची जी मिसाईल्स आहेत ती फक्त 300 किलोमीटरपर्यंतच आमच्या मिसाईलची रेंज असेल, त्याहून जास्ती मिसाईल आम्ही घेणार नाही. आणि आत्ताची जी मूल्यांची राजवट आहे ती काढून टाकायची, त्याला रेजिम चेंज म्हणतात. या तिन्ही गोष्टी करायला कधीच तयार व्हायचे नाही. अमेरिकेची इच्छा अशी आहे की लोकल पॉप्युलेशननी, स्थानिक लोकांनी उठाव करावा. पण स्थानिक लोकांनी गेल्या वेळेला उठाव केला 2 महिन्यापूर्वी, तेव्हा त्यांच्यातले 60,000 लोक मारली हो या मुलांनी. यांना काही फरक पडत नाही. परदेशी लोकांपेक्षा स्वतःचे लोक जास्त मारतात. पाकिस्तानातही तोच प्रकार आहे, यांच्याकडे तोच प्रकार आहे. म्हणजे मुसलमानांचे सर्वात जास्ती हत्यारे मुसलमानच असतात आणि तुमचेच लोक तुम्हाला मारतात. तर त्यामुळे ते होईपर्यंत हे असंच चालू राहील. किंवा अमेरिकेच्या लोकांना सक्सेस मिळाला पाहिजे
की होर्मुजची समुद्रधुनी मोकळी झाली पाहिजे. ती डिमांड आधी नव्हती, ती आता डिमांड आली की होर्मुज पण तुम्ही मोकळं केलं पाहिजे. थोडासा वेळ लागेल. माझी अशी खात्री आहे की ते त्या दृष्टीने चाललेले आहेत. इराणची 2 गोष्टी सांगतो. इराणची अर्थव्यवस्था इतकी मोडकळीला आली आहे की आज मला वाटतं तुम्ही पाहिला 15 लाख रियाल त्यांचं नाणं रुपयाच्या इक्वलंट 15 लाख रियालला $1 मिळतं. म्हणजे गमतीने म्हणतो की तुम्ही टॉयलेट पेपर विकत घ्यायला जर रियाल घेऊन गेला त्यापेक्षा ते रियालच वापरले तर स्वस्तात पडेल, अशी साधारण परिस्थिती आहे. अर्थव्यवस्था गेलेली आहे, पाणी गेलेलं आहे. मिसाईलचा साठा काही दिवस आहे, कारण चीन आणि रशिया त्यांना पुरवत आहेत, कारण त्यांना शत्रूच्या खांद्यावर बंदूक देऊन मारायला त्यांना आवडतं. अमेरिकेचं नुकसान झालं, पण हे फार दिवस चालणार नाही आणि लोक भयंकर त्रासात आहेत. ट्रम्पने जी धमकी दिली आहे ती धमकी जर त्यांनी प्रत्यक्ष आणली की तो म्हणला तुमचा तेल साठा जाळून टाकीन, तुमचं पाणी जाळून टाकीन आणि तुमचं जे वीज निर्मिती यंत्र आहेत म्हणजे सगळं इराण अंधकारात बुडून जाईल. मानसिक अंधकारात ते आहेतच, फिजिकल अंधकार सुद्धा करून टाकेन. हे जर झालं तर इराण पूर्णपणेच कोलमडेल. ते होऊ नये याकरता इराणचे काही सुबुद्ध लोक ट्रम्पशी काहीतरी बोलतील, कारण ट्रम्पला सुद्धा माघार तर घेता येत नाही ना, काहीतरी दाखवायला लागेल की इराणने आपल्याला काहीतरी दिलं. तसं झालं तर हे होईल आणि त्यांचं अण्वस्त्र साठा ते 400 किलोग्राम जे आहे ते मात्र मिळवायला पाहिजे, नाही तर इस्रायल गप्प बसणार नाही. त्यांच्या अस्तित्वालाच धोका आहे. तर या गोष्टी माझ्या मते येत्या 7-8 दिवसात होतील असं मला वाटतं. इराण इतक्या चिवटपणे झुंजतील हे कोणालाच वाटलं नव्हतं. मुसलमानी आक्रमणाचं स्वरूप ओळखण्यात सगळं जग कसं चुकतं. आपल्याकडे फक्त शिवाजी महाराजांनी त्यांच्या आक्रमणाचं स्वरूप ओळखलं होतं आणि त्यामुळे त्यांचं आक्रमण व्हायच्या आधीच त्यांना मारण्याची जी आहे ती या लोकांना येत नव्हती. ज्यूंनी ओळखलेलं आहे, त्यामुळे ज्यू त्यांना सततच मारत असतात. दुसरा मार्ग आहे असं मला वाटत नाही. युद्धानंतरचं जग कसं असेल आणि युरोप, भारत, रशिया, अमेरिका यांच्या भूमिका काय असतील? संपूर्ण जगाची जी आत्ताची अवस्था आहे ती कंप्लीट पालटली जाईल, हे गॅरंटी आहे. अमेरिकेला पश्चिम आशियात रस फक्त तिथल्या तेल आणि गॅस करता आहे. त्यांना धर्माशी काही घेणं देणं नाही. त्यांचा धर्म म्हणजे डॉलर. तर त्यांना तिथे आपला एक प्रतिनिधी हवा आहे, तो आहे इस्रायल. आजच तुम्ही पाहिलं तर इराण सोडले तर बाकी सगळ्या अरब राष्ट्रांची एकी झालेली आहे. ते इस्रायल बरोबर नांदायला तयार आहेत, इराण बरोबर नाही. त्यामुळे अमेरिकेचा रिप्रेझेंटेशन म्हणून इस्रायल असणार आहे तिथे आणि इराणला तर ते पूर्ण म्हणजे खच्चीकरणच करतील इराणचं. इराण आता आहे त्या परिस्थितीत ते राहू दिलं तर ते पुन्हा अंगावरती येईल, त्यामुळे ते नष्ट होईल. पाकिस्तानला ते आपली जागा दाखवतील, कारण कालच त्यांच्या तुलसी गबार्डनी सांगितलेलं आहे परवा की पाकिस्तान हा खरा आपल्याला धोका आहे, त्यांच्याकडे मिसाईल पण आहे आणि अण्वस्त्र पण आहे, त्यामुळे ती अण्वस्त्र ते काढून घेतील. इथे एक मला सांगायचं आहे, पाकिस्तानची अण्वस्त्र आपण खूपदा ऐकलेला शब्दप्रयोग आहे. आपल्यावरती काँग्रेस काळात जे गारूड झालं होतं तेव्हा आपल्याला वाटायचं की खरंच त्या ऐक्यू खाननी अण्वस्त्र बनवली काय. ज्या देशात एक टाचणी बनवता येत नाही, त्यांना सगळं इम्पोर्ट करत, त्यांना अण्वस्त्र करता येईल का? अमेरिकेने तिथे ठेवायला दिली होती, तिथे परत घेऊन जातील. त्यामुळे त्या अण्वस्त्राची भीती बाळगण्याचं कारण नाही. ती भीती फक्त मनमोहन सिंग पर्यंत सगळ्या काँग्रेसांनी बाळगली होती, म्हणून त्यांनी 26/11च्या हल्ल्याला सुद्धा प्रतिवाद केला नाही. नरेंद्र मोदी सरकारने त्यांना ठेचून काढलं. आणि या सगळ्या परिप्रेक्ष्यात भारताची भूमिका इतकी महत्वाची आहे की भारत महासत्ता या रूपात आता इथे पुढे येईल. रशिया स्वतः अडकलेला आहे युक्रेन युद्धात. चीनची आर्थिक अवस्था अत्यंत डबघाईला आलेली आहे असे बरेच तज्ज्ञ सांगतायत. भारताची उन्नती अजून चालू आहे. आपला जो GDP वाढीचा दर आहे तो जगात सर्वात जास्त दर आहे आणि भारत हा एक महासत्ता म्हणून उदयाला येतोय. या सगळ्या भागामध्ये ज्याला म्हणतात बॅलन्स ऑफ पॉवर मांडण्याकरता भारताची भूमिका फार महत्वाची होईल. हे युद्ध झालं त्या अर्थाने आपल्या फायद्याचं झालेलं आहे आणि युद्धानंतर अरब राष्ट्र दबूनच राहणार आहेत, कारण त्यांना माहिती आहे कधीही यांना त्यांचं खच्चीकरण होऊ शकतं. इराणचा साठा सगळा अमेरिका ताब्यात घेईल, त्यामुळे तिकडनंही काही प्रॉब्लेम नाही आहे. तुमच्या लक्षात आलं का युद्धात खर्च खूप झाला म्हणून ओरडतात. ट्रम्पला माहिती आहे ते तेल विकलं की पैसेच पैसे, त्यामुळे ते सगळं फ्युचर इन्व्हेस्टमेंट असते ती त्याची. एनिवे, असं जागतिक पटलावरती तुम्हाला दिसेल भारत एक समर्थ राष्ट्र आहे, इस्रायल भारताचा मित्र आणि पश्चिम आशियात इस्रायल एक समर्थ राष्ट्र आणि पॅलेस्टिनी लोकांचे हाल कुत्रा खाणार नाही, कारण कोणीच त्यांना घेणार नाही. तुमच्याशी चर्चा केल्यानंतर अनेक गोष्टी समजल्या आणि मला असं वाटतं की आपले जे प्रेक्षक आहेत तेही यातून बऱ्याच गोष्टी समजतील आणि जे विरोधी पक्षांचं जे सतत काही ना काही सांगणं असतं चुकीचं तेही त्यांच्या मनात नक्की ठसेल तुमच्या सांगण्यावरून. आज तुम्ही हिंदुस्तान पोस्ट मध्ये आलात आणि धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा. त्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या YouTube आणि Facebook चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.